प्रभा, कसं काय आहे तुमचं? आ कसं काय चालू आहे म्हटलं सगळं? नवीन नवीन लग्न झालं आणि चेहरा असा लटकून पडेल आहे तुमचा, असा उदास चेहरा आहे. असा चेहरा होता का आपल्या घरी होता तर? किती चांगला प्रफुल्लित चेहरा होता, मस्त मोठे मोठे पाणीदार डोळे, लांब सडक केस, सळपातळ बांधा. आता तर खराबच झाल्या तुम्ही. नवीन लग्न झालं तर मानवते म्हणतात बाईच्या जातीले, चांगली सुधरते म्हणतात बाई अंगात. तुम्ही तर खराब खराब झाल्या प्रभा. कोण प्रभा? काही टेन्शन आहे काय? मला सांगा. तुम्हाला माहित आहे मी तुमची वहिनी कमी मैत्रीण जास्त आहो की नाही? तुम्ही मला मोठ्या बहिणीसारखं समजता की नाही? पण मला मनातली एकूण एक गोष्ट सांगा. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असते प्रभा, मनात काहीच ठेवायचं नाही. बेधडक सांगून द्यायचं काय दुःख आहे तो. वहिनी काय सांगू वहिनी तुम्हाला. वहिनी इतकं दुःख आहे, गॅस रडू रडू अंधार अंधार आटले हो वहिनी, बाहेर नाही येऊन राहिले. काऊन प्रभा रडू नका ना. म्हणजे झालं काय नेमकं? तुम्हाला दुःख कोणत्या गोष्टीचं आहे? बुवा चांगले नाहीत काय? बुवा चांगले नाहीत की सासू चांगले नाही? तुम्ही तर मागं सांगत होते की सासू भांडण करते वहिनी, अलग निघून जातो. म्हटलं अलग निघून जा, जाऊ द्या म्हटलं. पण मग आता बुवा चांगले नाहीत राहत काय? अलग निघाल्या म्हणून बुवाले जीवावर आली वाटते, बुवा भांडते वाटते तुमच्या संग नाही? प्रभा काय झालं प्रभा? वहिनी सासू तर भांड कुदडी आहेच आहे, पण बुवा बी तसंच आहे. दारू पिते वहिनी, दारू पिऊन मला मारते. ननद बी कुचकी आहे, देर काम नाही करत, दिवानाच आहे देर. आणि सासू तर इतकी दलिंदर आहे ना वहिनी, घरातले भांडे इकू इकू खाते. कोणीच चांगलं नाही वहिनी. लपूट घर आहे, लपूट घर आहे. बाबांना माझ्यासाठी काहीच नाही पाहिलं वहिनी. काय पाहिलं मला हेच नाही समजत. नुसतं त्रास आहे या घरात. प्रेम तर नाहीच, आनंद तर नाहीच. लग्नाला 6 महिन्याच्या उपर झाले वहिनी, पण आनंद तर पाहिलाच नाही माझ्या डोळ्यानं. काय करू सांगा? पण मी राहून राहिली की आपल्या मायबापाचं नाव काढायला लागते म्हणून राहून राहिली. आता नाही होत माझ्या वहिनी सोसणं, आता नाही होत सोसणं. आता कधी सोचायला गेलं तर माझी चालला जाईल. असं नाही बोलायचं. मरतीन तुमचे दुश्मन. तुमचे भाऊ भाऊजी अजून जिवंत आहेत म्हटलं. मी बोलू का बुवा सांग? बुवाचे कान उघडीन करू का मी चांगली? तुमच्या भावाला बोलायला लावतो. नाही वहिनी सध्या तर काही बोलू नका. तुम्ही चालले जासान बोलून आणि मला माशी भांडीन तो काय चांगला आहे काय? वहिनी मी येतो म्हटलं तुमच्या संग आता. चला ना मग, आम्ही तुम्हाला घ्यायला चाललो ना आंब्याचे रसाले. तर अधिक महिना बी आहे. चला चला, पाठवतोच मी तुम्हाला चांगला 12 महिने चांगली अक्कल ठिकाणावर देऊ देतो बुवाची. मग पाठवू. नाही हो वहिनी, पाहतो ना काय होते तो. चला तिकडे. तुमचे भाऊ बसले एकटेच आहेत पाठजीवर. बुवा अजून बी नाही घरी म्हटलं. आम्ही किती वेळच येईल म्हटलं, अजूनही बुवा आहे घरी. तुमच्या सासूची भेट घेऊ काय? म्हणेन की हिची भावजही आली बोलून बी नाही गेली. काय घ्या लागत नाही भेट, काही ढंगाची नाही येते, अपमान करीन तुमचा. जाऊ द्या, चला तिकडे बसू. चला मग आता खिचडीच मांडा. माहिती आहे मला परिस्थिती काय आहे तर घरातली. असं कहूनच चाललं जाऊ. वहिनी तुम्ही आल्या पहिल्या ना, तुम्हाला काही पावन तर करायला काहीच नाही माझ्या घरात. काय अजिबाय तुमच्या जवळचे पैसे घेऊन तुम्हाला खाऊ घालू काय? काही टेन्शन नका घेऊ. आम्ही काय लोक आहो काय? या घराले दार नाही, या झोपडीले दार नाही, तशा बिनदाराच्या झोपता. वा रे वा, दार नाही आणू शकत तुम्ही प्रभा? काहीच नाही गमवत बुवा. जाऊ द्या वहिनी, कमवते ना, पण दारू पिऊन येते ना, काय करू? फसवलं आपल्याला. चांगलं नव्हतं पहिले दारू पिते म्हणून पोरग. फसवलं. केस टाकला जाते यायच्यावर कधी. वहिनी जाऊ द्या, चला तिकडे. काय म्हणते वावरातले काम वगैरे? सब अच्छे चल रहा है ना? खेती अच्छे से कर रहे हैं ना आप? काम क्या करते हो अभी आप तो अभी माँ बाप से अलग हो गए, फिर खेती का ही काम करते होंगे ना? और बंटवारा हो गया क्या खेती का कि बाकी है? अभी तो नहीं हुआ होगा है ना? अभी तो नया अलग हुए हो आप. अभी कैसे बंटवारा हो सकता है? फिर दूसरों की खेती में काम करते है क्या? खुद की खेती में कर रही हो? नाही दादा, ते आपल्याच वावरात करतो मी काम. अजून हे नाही झालं, हिशेवाटी नाही झाली अजून. हिशेवाटीचं कसं काय बोलता? लायनागडाचं लग्न राहिलं ना. नाही बरोबर आहे, लग्न राहिलं लाईना गडायचं. नाही मी नाही म्हणत हिशेवाटी करा. कसं आहे, आई तुमची फक्त वडील तर नाहीच आहे,
भावाचं लग्न झालं म्हणजे आपाप हिस्सा वाटी होऊन जाईल और अलग से हो जाएंगे दोनों भाई, अच्छे से कमा लेंगे फिर। अच्छा अच्छा, पर अभी ये बहुत ही घर ऐसा झोपड़ी जैसा है, थोड़ा ठीक करवाओ ना उसको। कैसा है, प्रभा को आदत नहीं ना उस घर से घर में रहने की, उसको तकलीफ हो रही है, और वो झोपड़ी को दरवाजा भी नहीं है, दरवाजा बिठा लो, अच्छा नहीं लगता कोई मेहमान वगैरह आए तो, है ना, इतना काम कर रहे पैसा कमा रहे तो दरवाजा बिठा लो एक। हो दादा, ते बसवतो ना, लवकर बसवतो. चला आता, स्वयंपाक झाला असेल ना, जेवण करू. सकाळी चालले तुम्ही, नाही थांबून गेले असते. अरे नहीं नहीं, अभी छुट्टियां खत्म हो रही है, अभी तो कॉलेज शुरू हो जाएगा। नहीं नहीं, वो तो छुट्टियां मिली थी इसलिए आए थे हम, अब जाना पड़ेगा। और प्रभा को साथ में लेके जा रहे हैं, अधिक महीना है ना। हो हो, घेऊन जा घेऊन जा. चला जेवण करू. हो चला। त्या परदीची भाऊजी येलाय ना माय बाई, चंद्रावय ड्रेस घालून आली ननच्या घरी. चंद्रावय भाऊजय, अधिक महिना आहे ना म्हणा, उलट्या खोपड्याचे. अधिक महिन्यात काय ननदच्या घरी येतात काय म्हणा, ननदले नेतात म्हणा घरी. उलटी गंगा वाहून राहिली व आता भाऊ भाऊजले चांगलं खाऊ घाली नाही ते परबी, करू करू चांगले पदार्थ. उलची आली नाही म्हटलं माया भेटीले मोठली. आई घरा काय व स्वयंपाक, तुला भूक लागली आता माय. तू इथं नवाईच आहे बाप्पा, एवढी मोठी घोडमी झाली ना तू. आवचच मायला स्वयंपाक नाही करू लागत, पर मला म्हणते झाला काय व स्वयंपाक, झाला काय व स्वयंपाक. आई तुला माहित आहे ना, माय स्वयंपाक करून जीवार ते चुलीवर किती गरमी होऊन राहिली तिथं. कर लवकर, आखरी तर भाकर झाली. चल जेवण करून घेऊ. ताट लावू माय, कंबळ मोडली म्हटलं भाकरी करू करू. का व ते वहिनीची भाऊजी आली ना त्या परबाची, गेली काय ती मोठली. आली नाही म्हटलं तोंड दाखवले उलचिक माय भेटीली. नाही गेली नाही, आहे ते पाय ना, आली तिला भेटीले. पण खिकी खिकी करून हसून राहील तिच्या वहिनीसोबत. आई तू भेटली म्हणतो, मला तर पाहिलं ती ना, पण माझ्यासोबत बोलली नाही. सांग एवढी बदमाश आहे म्हटलं भेटली असं. चिन्ह दिलाय ना आपल्या घरी, तरी एवढा घमंड आहे का तिला. थांब म्हणा, तू ढेकले म्हणा, तू जायचं म्हणा कर घरी म्हणा, चांगला सासरास करतो नंदले म्हणा ती. आई तू काय सासरास करतो त्या वहिनीले, तिची वहिनी तिथे घेऊन चालली म्हटलं. मी ऐकलं लपून छपून गोष्टी, चालली म्हटलं ते बरबा वहिनीच्या भावाच्या घरी. अमाय हाव काय वा पायल, असं मला विचारलं नाही काही नाही, मनानच चालली घोडी. तुला विचारते पतर, तुला काहीच नाही विचारत, ते मनानच करते सर. अधिक महिना आहे तर पाहिनं घेऊन चालली ननदली ती रेकली त्या बरबा वहिनीले. तसं तर पहिला अधिकार सरला घरदाराला तिथे जेवण सांगायला पाहिजे होतं. माणूसकीच कुठे आहे म्हणा, बोलत बेकार दिसतो आपण. थांब जाऊ दे त्या पर भिरे कसे कान भरतो विनायकचे, चांगलं झोडलं पाहिजे त्यांना तिकून आल्यावर तिले. चल पाडत ताटा आपल्याला.